वन साइड जिव्हाळा नाणेफेक जिंकली. प्रथमतः फलंदाजीचा निर्णय घेतलाय अतुल भालेकर आणि त्यांच्या साथीला प्रवीण हरुगडे. दोन आघाडीचे फलंदाज दाखल झालेत. दोन्ही विजयी संघांच्या दरम्यानची लढत. दोन्ही संघांचा आत्मविश्वास नक्कीच दुणावला असेल आणि ही विजयी परंपरा कोणता संघ कायम राखेल हे पाहायचंय. चला जास्त वेळ घेऊ नका टीम आई मायादेवी कुसरून, कारण जास्त मित्रांनो तुम्ही वेळ घेणार तर पुढील फेरीचे सामने देखील आपल्याला खेळवायचे आहेत. मालिकावीरासाठी रोख रक्कम 4444. या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे श्री नीनादेवी चषक 2024 आणि मालिकावीराचा मानकरी कोण ठरेल याची उत्कंठा असेल. सर्वोत्तम फलंदाज गोलंदाजासाठी 2222 पारितोषिक ही देखील मोठी गोष्ट. सामन्याला होईल सुरुवात. पहिला चेंडू. संपूर्ण मैत्री फाउंडेशन मुंबईचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट गॅप मध्ये खेळलाय. क्रिकेटचा पुस्तकी फटका अतुल भालेकर यांच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवर चौकार. टीम रिथवी 11 काढणे. थोडस सीमारेषेच्या मागे बसा प्लीज मित्रांनो, नम्र विनंती आहे, थोडस मागे बसा आणि आपली बॅट आहे ती थोडीशी मैदानाच्या बाहेर घ्या. थँक्यू सो मच. सामन्याचा आनंद घ्या परंतु सीमारेषा बाहेरून तुम्ही देखील महत्वाचे घटक आहात. बॅकफुटला जाऊन अप्पर कट करण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर एक धाव 22 स्वरूपात प्राप्त होईल. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या धावफलकावर 5. बॅकफुटला जाऊन शॉर्ट आर्म पुल होईल सक्सेसफुल ब्युटिफुल. अतुल जगन्नाथ भालेकर यांच्या बॅट मधून विस्फोटक धमाका षटकार. ही स्ट्रेंथ आहे अतुल भालेकर यांची. तुम्ही त्यांना अशा प्रकारची गोलंदाजी करू शकत नाही. हाफ ट्रॅकर चेंडू पुरेसा टायमिंग होता. बॅकफुटला जाऊन वेट ट्रान्सफर करत असताना 6 धावा प्राप्त केल्यात. ज्या प्रकारे अतुल भालेकर मोठ्या फटक्यांसाठी जाणले जातात ते चित्र पाहायला मिळत आहे. सुरेशचा हाफ ट्रॅकर चेंडू. या चेंडूवर देखील मोठा प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक दूर आहेत, चेंडूकडे पाहतच राहतील. अतुल भालेकर यांच्या बॅट मधून दुसरा मोठा प्रहार. पंच शहानिशा करत असताना इट्स अ ह्यूज हिट. अफलातून स्ट्रोक षटकार. सलगच्या 2 चेंडूवर 2 मोठे फटके आलेत. सूरज यांच्यावर आक्रमण केले. टीमची धावसंख्या धावफलकावर स्थिरावते 17 धावा. सलगचा तिसरा मारण्याचा प्रयत्न केलाय. फटका फासलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलेत. तिसरा मारण्याच्या प्रयत्नात मात्र सूरज यांनी अतुल भालेकर यांना बाद केले. क्षेत्ररक्षण चांगलं होत असताना डीपला विजय हा झेल रिप्लाय. हा रिप्लाय तुम्ही पाहू शकता. हा चेंडू कमी गतीने टाकलेला, टायमिंग झालं नाही. विजय कोसरुंड एक्सप्रेस चेंडू खाली आणि या चेंडूला ज्या प्रकारे त्यांनी किस केलं आणि हे क्रिकेट आहे, क्रिकेटचं प्रेम आहे. अतुल भालेकर बाद झाले. छोटा बाहुबली विवेक वरपे युनिट नंबर 3. सुरुवात मात्र चांगली करून दिली. पहिल्या 4 चेंडूवर धावा केल्यात तब्बल 17. अतुल यांनी बॅट मधून वैयक्तिक 16 धावांची नाबाद खेळी केली आणि कुठेतरी घाई केली मी म्हणेन, कारण त्यांच्याकडे मोठी क्षमता आहे. मोठ्या मॅचचा मोठा प्लेअर असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. परंतु आता विवेक वरपे कसा खेळ करतील. छोटा बाहुबली पठाण क्रिकेट मधील 1 टू गो. हा चेंडू वेगाने हाताळला जातोय. सूरज यांचा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. एसटी रक्षक अक्षय होते, त्यांना हाताला ब्रश लागून चेंडू अगदी फ्लाइंग स्लिपच्या क्षेत्ररक्षकाने फील्ड केला. मात्र कोणतीही धाव प्राप्त होणार नाहीये. 17 धावा धावफलकावर. 1 गडी बाद. 1 साइड जिव्हाळा 11. सलाटी मळादेवी कुसरून 2 वाजून 42 मिनिटांनी पहिला चेंडू टाकलाय.
आणि 2:47 चा टायमिंग झालाय. कुसरुण एक्सप्रेस विजय. विजयांचा पहिला चेंडू आकुट टप्प्याचा शॉट आर्म जॅक डीपला स्क्वेअर लेग आहे तैनात. एक धाव पूर्ण केली जाईल. प्रवीण हरुगडे यांचं खातं उघडलं जातंय. पाटण तालुका क्रिकेट संघटनेमध्ये उपकार्याध्यक्ष म्हणून काम करत असताना चांगले काम केले. आता मात्र आपल्या गावासाठी बाळादेवी कुसरूंसाठी चांगला खेळ करत असताना चांगला खेळ करावा लागतो. कारण तुम्ही तुमच्या गावासाठी खेळता. तुम्ही फक्त खेळणारे 11 असता. संपूर्ण गावाचं संपूर्ण प्रेक्षकांचं लक्ष तुमच्यावर असतं. कारण एक गाव 11चं क्रिकेट यासाठी जाणलं जातं. तुम्ही तुमच्या गावाच्या नावासाठी खेळता, प्रतिष्ठेसाठी खेळता. कमी गतीने टाकलेला चेंडू विवेक वरपे हवेत खेळलाय. डी प्लस स्क्वेअर लेग तैनात आहे. चेंडूचा अंदाज चुकला. इथे काय घडलंय पहा. चेंडू अगदी हाताला लागून सीमारेषा ओलांडली का हे पाहायचंय. पंच शहानिशा करत असताना पंचांचा इशारा अगदी तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. पंच हेमंत तावडे सर आणि माया माने सर महत्वाची भूमिका आणि या तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून तपासला जाईल. टेक्निकल टीम इन ऍक्शन. तिसरे पंच अगदी शहानिशा करतील. ओम साई एमटीसी लाईव्ह टेक्निकल टीम इन ऍक्शन. येस 4 धावा चौकार. ओम साई एमटीसी कॅमेरामॅनचं देखील कौतुक. प्रणय चांगलं कॅमेरा वर्क. 4 धावा. विवेक वरपे हा मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो. छोटा बाहुबली पाटण तालुका टेनिस क्रिकेटचा. ओव्हरपी चेंडू लॉफ्ट केलाय. लॉंगॉन आहे क्षेत्ररक्षक तैनात. 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. बिगिट करण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातोय. विवेक वरपे यांना माहित आहे समोर माळेदेवी कुसरुण संघ चांगले फलंदाज आहेत त्यांच्याकडे देखील. आणि त्यामुळे एक मोठी धावसंख्या उभारण्याचा मानस आणि प्रामाणिक प्रयत्न करत असताना विवेक वरपे आणि प्रवीण हरुगडे 23 धावा धावफलकावर. विजय सावंत दुसरं षटक घेऊन सज्ज होत असताना कमी गतीने चेंडू टाकलाय. पायावर होता. फ्लिक ऑन द रिक्स. डीप स्क्वेअर लेग. सीमा रेषा पार. आर पार तडी पार. दर्जेदार षटकार. व्हॉट अ शॉट. इट्स कॉल्ड अ क्लास. ज्या प्रकारे हा कमी गतीने टाकलेला चेंडू पायावर होता आणि फ्लिकचा फटका. बॉटम हँडचा वापर. हाय बॅक लिफ्ट. टायमिंग दर्जेदार केला. वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. फटका अगदी टायमिंग झालं नाहीये. स्वतः एसटी रक्षक अक्षय चेंडू खाली. षटकाराचं प्रत्युत्तर विजय यांनी बाद करून दिलंय. स्वतःवर नाराज असतील प्रवीण हरुगडे. कारण त्यांना माहित होतं की आपल्याला हा फटका चांगला खेळता आला असता आणि क्षमता आहे त्यांच्याकडे देखील. वीर मराठा जुळेवाडी वेलकम टीम संपूर्ण टीमचा
आगमन होत असताना छत्रपती शिवाजी महाराज घनसोली घरुंद्याचे मैदान. टीमची धावसंख्या धावफलकावर 29. न्यू बॅटर रोहित. रोहित यांना फलंदाजी साठी कर्णधारने पाठवला आहे, परंतु आता कशा प्रकारे फलंदाजी करतील, कारण विजय यांच्या या षटकातील शेवटचा चेंडू शेष. 29 धावा धावफलकावर. सुरुवात चांगली झाली. टीम वन साइड जिवाळा 11. चला थोडस फास्ट खेळा प्लीज. 2:42 आणि 2:54 म्हणजे रनअप मध्ये व्यत्यय आला. 11 मिनिटं झालेत मित्रांनो, थोडस फास्ट करा प्लीज, कारण ज्या प्रकारे तुम्ही जास्त वेळ घेताय आयोजकांचा वेळ वाचवा ही नम्र विनंती सातत्याने केली जाते. डाऊन द लेग साइड खराब दिशेवर गोलंदाजी करत असताना वाईड +1 या 2 अवांतर धावा आणि कुठेतरी हे महागडे षटक होत असताना षटक लांबले. या 2 अतिरिक्त धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर 31 धावा. ज्यावेळेला तुम्ही अवांतर चेंडू हाताळता त्यावेळेला मात्र कुठेतरी रिव्ह्यू घेतला जाईल. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय. इट्स अ वाइड बॉल. चला पंच प्लीज, सामना पण जास्त थांबू नका प्लीज. खेळाडूंना विनंती असेल फास्ट खेळा प्लीज, नम्र विनंती केली जाते. 31 धावा धावफलकावर. 1 to go. शेवटचा चेंडू ऑन साइडला बिघड करण्याचा प्रयत्न, धाव मात्र प्राप्त होत नाहीये. विवेक वरपे यांना स्वतःकडे स्ट्राईक हवी आहे. कोणतीही धाव मात्र या शेवटच्या चेंडूवर प्राप्त होणार नाही. टीमची धावसंख्या धावफलकावर स्थिरावते 31 ला 2. 31 धावा धावफलकावर. 2 षटकाचा खेळ समाप्त. 2 गडी बाद. भवानीनगर सर्वे विपक्ष आई नवलाई स्पोर्ट्स सोनावडे. नेक्स्ट मॅच कॉल दिला जातोय दोन्ही टीम. आपण सज्ज राहा. 31 धावा. चला टीम मायादेवी कुसरून आपण 2 षटक हाताळण्यासाठी जास्त वेळ घेतलाय, त्यामुळे थोडंसं फास्ट खेळा प्लीज, कारण 3 षटकांची लढत असते. खूप छोटा फॉर्मॅट आहे आणि जर तुम्ही या 3 षटकांसाठी 20 मिनिटांचा अवधी घेणार तर मित्रांनो खूप कठीण होईल आयोजकांचं, कारण आपल्याला छोट्या फॉर्मॅट मध्ये खेळत असताना सगळ्या गोष्टींची सवय करावी लागते. क्षेत्ररक्षणासाठी एवढा वेळ घेणार कारण अद्याप पुढील गट खेळवायचा आहे. कॉलनीची फायनल बाकी आहे आणि आपल्या पाटण तालुक्या गटातील उपांत्य फेरी आणि फायनल खूप सामने खेळवायचे बाकी आहेत. आशिषचा पहिला चेंडू काहीसा खाली राहिलाय. विवेक वरपे यांना चेंडू कळला नाहीये. चेहऱ्यावरचे हावभाव त्यांचे स्पष्ट दाखवत असताना आशिष अंतिम षटकासाठी कर्णधाराने विश्वास दाखवलाय. या अंतिम षटकामध्ये कशा प्रकारची रणनीती अवलंबली जाईल, विवेक वरपे आक्रमक पवित्रा धारण करतील का? हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप सोडून दिलाय. यष्टीरक्षक अक्षय यांना चकवून चेंडू गोलशंकी क्षेत्रामध्ये ते मार्गस्थ होत असताना वाईड +1 धाव मात्र प्राप्त केली आहे. 1 धावून धाव पूर्ण केली. चांगलं क्रिकेट, कारण क्रिकेटमध्ये तुम्हाला 1-1 धाव अत्यंत महत्वाची असते आणि ती कुठेतरी प्राप्त करत असताना विवेक वरपे टीमची धावसंख्या धावफलकावर 33 रन्स ऑन बोर्ड.
टीम माळादेवी कुसरून शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र योग्य टप्प्यावर चेंडू हाताळला जातोय. वन साइड जिवाळा 11 या संघाचा अगदी ब्रीदवाक्य आहे गेम चेंजर. ज्या प्रकारे गेम चेंज करावा लागेल, बॅटिंगचा गिअर शिफ्ट करावा लागेल. सुरुवात चांगली झाली होती टीमची, आता कुठेतरी शेवट कसा करतील. 33-2 33-2 अशी परिस्थिती असताना हा स्कोअर कटचा फटका. बॅकवर्ड पॉइंटचा क्षेत्ररक्षक मागे धावत असताना चेंडू अगदी सीमा रेषा पार झालाय काय हे शहानिशा केली जाईल आणि पंच सांगतायत ए असे टीज 4 धावा 4 चौकार. रोहितच्या बॅट मधून एक हिट फटका. 4 धावा प्राप्त केल्या. टीमची धावसंख्या 37-2. 3 चेंडू शेष. हा 5 स्क्वेअर विकेटचा फटका चांगला सजवला गेला इनफिल्डच्या मधून. बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून खेळलेला हा एक लाजवाब फटका. हाफ टॅकल चेंडू होता, पंच केलाय. क्षेत्ररक्षक झेल घेण्याचा प्रयत्न दूर राहिलेत. 2 धावा प्राप्त केले जातील आणि 2 धावा घेण्याची अगदी संधी होती आणि ते मात्र स्वतःकडे दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात मात्र रोहित धावबाद होतील. 2 धावा प्राप्त केल्या होत्या. तिसरी धाव हवी होती रोहित यांना. विवेक वरपे स्वतःकडे स्ट्राईक घेण्यासाठी कॉल दिला होता परंतु थांबवलाय. धावबाद स्वरूपात एक फलंदाज होईल. बाद रोहित झालेत बाद. 39-3. टीम वन साइड जिवाळा 11. पहिल्या सामन्यामध्ये मोठा उलटफेर केलाय टीम वन साइड जिवाळा 11 ने. आता दुसऱ्या सामन्यामध्ये कसा खेळ करतील. माळादेवी कुसरून संघ देखील चांगल्या खेळासाठी ओळख आहे. चांगली फलंदाजी आहे त्यांची देखील. पार्थेश डावखुऱ्या हाताचा फलंदाज पार्थ आलेत. अतुल भालेकर आणि त्यांचा संपूर्ण संघ या सामन्यामध्ये कसा खेळ करेल. धावसंख्या धावफलकावर 39. 2 चेंडू मध्ये 2 मोठे फटके जर आले तर 45 पार करेल का टीम. पार्थ साठी हा चेंडू फुललेनचा ऑफ ड्राईव्हचा फटका. मिड ऑफला क्षेत्ररक्षक होता. 2 धावाचे प्रयत्न केला जात नाहीये आणि 2 धावा घेण्याची संधी होती मी म्हणेन परंतु विवेक वरपे यांना स्ट्राईक हवी आहे. शेवटच्या चेंडूवर विवेक वरपे कसा चेंडू खेळतील हे पाहायचंय. 40 धावा धाव फलकावर विवेक वरपे आणि या चेंडूवर जर मोठा फटका ठोकला तर 44-46 पर्यंत जाईल का टीम. वन साइड जिवाळा 11. 1 to go. चला प्लीज फास्ट खेळा. माळादेवी कुसरून खूप वेळ घेत आहे मित्रांनो. शेवटचा चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न. एक चौटी धाव घेण्याची अगदी प्रयत्न केला आणि ते मात्र चौटी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज होईल. धाव बाद. शेवटच्या चेंडूवर कोणती धाव मात्र प्राप्त होणार नाही. फलंदाज धावबाद होत असताना टीमची धावसंख्या धावफलकावर स्थिरावते. 40 आणि 41 धावांचं लक्ष असेल टीम माळादेवी कुसरून. 41 रन्स टू विन. टीम माळादेवी कुसरून. टॉस साठी भवानीनगर सर्वे आई नवलाई स्पोर्ट्स सोनवडे दोन्ही टीम या प्लीज. आपण टॉस करणार आहोत.
चला सळवे टीम कॅप्टन प्लीज या टॉस साठी, तुमची वाट पाहतोय आम्ही. सळवे कॅप्टन, चला शेवटचा कॉल असेल भवानीनगर सळवे कॅप्टन. मगाशीच तुम्हाला कॉल दिला होता टॉस साठी, या जरा फास्ट. नवनाथ दादा या जरा पटकन, कारण आज खूप लॉट्स आहेत, बरेच सामने बाकी आहेत. चला कॉल कोण देईल? सळवे कॉल देईल. छापा काटा. छापा आलाय, टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? फिल्डिंग. जास्त वेळ घेणार नाही, मॅच सुरू होते. दोन्ही संघांना शुभेच्छा. टॉस जिंकलाय भवानीनगर सळवे संघाने, फिल्डिंग करण्याचा निर्णय आमंत्रित केलाय सोनवडे संघाला बॅटिंग करण्यासाठी. थँक्यू सो मच. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. टॉस जिंकलाय टीम भवानीनगर सळवे. गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे नवलाई स्पोर्ट्स सोनावडे. 41 धावांचं लक्ष्य मायादेवी कुसरून. दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. षटक क्रमांक 1 साताऱ्याचा मलिंगा. कॅप्टन 26 बनपुरी एक्सप्रेस म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे अतुल भालेकर. वेगासाठी जाणला जातो हा गोलंदाज. वेगवान गोलंदाजीसाठी सातत्याने चर्चेमध्ये असलेलं नाव विनायक आणि त्यांच्या साथीला अर्जुन. अतुल भालेकर यांचा पहिला चेंडू फुल लेनचा ऑन ड्राईव्हचा फटका खेळलाय. डीपला मिड विकेट आहे तैनात विवेक वरपे. चांगली फेकी, क्षेत्ररक्षणाचा उत्तम नमुना आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू फील्ड केल्यानंतर डायरेक्ट गोलंदाजाच्या हातामध्ये फेकलाय. चांगलं क्षेत्ररक्षण आणि तेवढं चांगली फेकी. पहिल्या चेंडूवर वेग दाखवला अतुल भालेकर यांनी. अतुल भालेकर यांच्या गोलंदाजीचा वेग हा मात्र या चर्चेचा विषय असतो, कारण ज्याच्या वेळेला त्यांना फ्लॅट खेळपट्टी मिळते, खेळपट्टीवर बाउन्स असतो, ते अतिरिक्त वेग प्राप्त करतात. सातारा टेनिस क्रिकेटचा मलिंगा म्हणून त्यांची ओळख आहे. या सामन्यामध्ये कसा खेळ करतील, कशी गोलंदाजी करतील. हा चेंडू फुल लेनचा काहीसा खाली राहिलाय. अतुल भालेकर यांनी सांगितलंय वेगाने अर्जुन ठरतील गोल्डन डकचा शिकार. फलंदाज त्रिफळा बाद. पहिला धक्का टीम मायादेवी कुसरून. हा रिप्ले तुमच्या समोर. काहीसा खाली राहिला चेंडू आणि फलंदाज अर्जुन यांचे फटका खेळण्याचे मनसुबे उद्ध्वस्त झाले, कारण अशा प्रकारच्या चेंडूवर तुम्हाला बॅट खाली आणणं गरजेचं असतं आणि ते कुठेतरी झालं नाहीये. क्रमांक 3 वर नवीन फलंदाज शैलेश. शैलेश पहिला चेंडू ऑन साइडला खेळलाय. एकदा मात्र प्राप्त केली जाईल. पार्थेश वेगाने चेंडूवर आलेत. फेकी थोडीशी खराब पाहायला मिळाली. बॅकअप आहे. क्रिकेटमध्ये तुम्ही कोणतेही लक्ष सहजासहजी पार करू शकत नाही, त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन अतुल भालेकर. ऑन साइडला विकेट केलाय. फटका फासलाय. पार्थेश चेंडू खाली. झेलची संधी शेवटच्या क्षणाला हातातून झेल निसटलाय. अगदी चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत.
अतुल भालेकर यांची गोलंदाजी शैलीचा विचार केला तर अगदी साइड आर्म ऍक्शन आणि कधीही आपल्या गोलंदाजीवर क्षेत्ररक्षण करत असताना कोणत्याही खेळाडूवर मात्र ते रागवत नाहीत, ही त्यांची खासियत आहे. 4 चेंडूवर 4 धावा खर्च केल्यात, एक महत्वपूर्ण गडी बाद केलाय. शांत खेळाडू आहेत. टप्पाचा चेंडू शॉट ऑन चॅक, मिडॉनला चकून चेंडू डीपला जातोय. वेगाने आलेत पार्थेश, दुहेरीचा प्रयत्न नाही होणार. चांगलं क्षेत्ररक्षण. 5व्या चेंडूवर 1 धाव प्राप्त झाली. अद्याप या षटकामध्ये मोठा फटका आला नाहीये. या सिंगलच्या जोरावर टीमची धावसंख्या धावफलकावर माळादेवी कुसरून 5 धावा. 5 धावा. 1 to go. शेवटचा चेंडू शेष. चला प्लीज फास्ट खेळा थोडंसं. शेवटचा चेंडू देखील वेगाने हाताळला जातोय. फास्ट अँड फ्युरियस तेच तर्रार गोलंदाजी पाहायला मिळते अतुल भालेकर यांची. पहिल्या षटकाची होते सांगता. पहिल्या षटकाखेर 5 ला 1 12 चेंडू मध्ये करायचे आहेत विजयासाठी 36 धावा. 5 चेंडू मध्ये 36 धावांची गरज आणि 5 चेंडू मध्ये 36 करायचे आहेत म्हणजे आता फटके तुम्हाला खेळावे लागतील. क्रिकेटचा खेळ हा सांघिक खेळ आहे, कोणी एका खेळाडूचा खेळ नाहीये. तुम्ही कितीही सर्वोत्तम खेळाडू असा, तुम्ही तुमच्या संघाशिवाय अपुरे आहात. एखादी स्पर्धा चांगली खेळलात म्हणून स्वतःला गेम चेंजर समजू नका, अथवा एखादी स्पर्धा खराब खेळलात म्हणून स्वतःला खराब खेळाडू समजू नका. क्रिकेट आहे, खेळत राहा, आनंद घेत राहा, कारण क्रिकेटमध्ये महत्व एकीला आहे, एकाला नाही. नितीनचा पहिला चेंडू पहिल्या चेंडूवर गडी बाद केलाय. अतुल भालेकर यांनी ज्या प्रकारे दबाव टाकला होता तो दबाव मात्र आपल्याला आता पूर्णपणे माळेदेवी कुसरून संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. कारण कुठेतरी पहिल्या षटकामध्ये जो दबाव टाकलाय त्यातून आता पुनरागमन करावं लागेल. ज्या प्रकारे भारतीय संघाने ऑस्ट्रेलियामध्ये कसोटीमध्ये पुनरागमन केलंय, माळेदेवी कुसरूनला पुनरागमन करावं लागेल. पहिल्या डावामध्ये भारतीय संघाने फक्त 150 धावा केल्या आणि दुसऱ्या डावामध्ये तब्बल 500 पार. आणि या विराट कोहली यशस्वी जयस्वाल यांनी ठोकलेलं शतक, तशी आता पुनरागमन करण्याची संधी आहे का माळेदेवी कुसरूनला? तर निश्चितच आहे, कारण क्रिकेटचा खेळ आहे, तुम्ही पुनरागमन करावंच लागतं, फार म्हणून चालणार नाहीये. कमी गतीने टाकलेला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, सलगच्या दुसऱ्या चेंडूवर गोलंदाज नितीन यांनी काठी उद्ध्वस्त केली आहे. 2 चेंडूवर 2 गडी बाद करून ब्रेस पूर्ण केले आहेत. तिसरा धक्का टीम माळादेवी कुसरून आणि मोठा धक्का सूरज, ज्या खेळाडूकडे खूप अपेक्षा होत्या टीम माळादेवी कुसरूनला, तो मात्र बाद झालाय. ऑन साइडला चांगला फटका खेळला जातोय, जमिनी लगत 1 धाव पूर्ण केली जाईल. पार्थेश अगदी येण्याआधी ज्या प्रकारे क्षेत्ररक्षक वेगाने आलेत, सामना 5 ला 3. न्यू बॅटर विजय, माफ करा 6 धावा धावफलकावर आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये नितीन यांच्या माध्यमातून आपली पाहू शकता. कमी गतीने टाकलेला चेंडू बॅटच्या बॉटमला लागलाय, पदराला त्याचा वापर करायचा प्रयत्न केला, 1 धाव प्राप्त होईल. क्रिकेटमध्ये फुटवर्क आणि मोबाईल मध्ये नेटवर्क असणं गरजेचं असतं, परंतु ज्यावेळेला तुम्ही फुटवर्कचा वापर करता तुम्ही चेंडूच्या मेरिट प्रमाणे खेळायला हवं. आणि कुठेतरी नितीन यांनी ते हेरलं आणि कमी गतीने चेंडू आणि चेंडूची दिशा आणि टप्पा थोडासा मागे टाकला. हाफ ट्रॅकर चेंडू होता, बॅकफुटला जाऊन पुल केलाय, पुल पॉवरफुल, सक्सेसफुल इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर. चेंडू सीमारेषा पार. फलंदाज शैलेशच्या बॅट मधून घणाघाती षटकार.
कॅमेरामॅन प्रणय म्हात्रे 81-82. ज्या प्रकारे त्यांनी कॅमेरावरचं काम पहा, अगदी IPL मध्ये नक्कीच त्यांना संधी मिळायला पाहिजे. ज्या प्रकारे ते क्षणचित्र टिपतात मैदानाच्या बाहेरचे देखील. बॅकफुटला जाऊन टॅप केलाय क्षेत्ररक्षक, दूरवरून वेगाने येतील. लॉंगॉनला तैनात आहे. एक सिंगल धावसंख्येमध्ये जोडली जाईल. या सिंगलच्या जोरावर टीमची धावसंख्या धावफलकावर 14. 6 चेंडूमध्ये 27 धावांची गरज विजयासाठी. मायादेवी कुसरून 6 चेंडूमध्ये बनवायचे आहेत 27. सहा चेंडूमध्ये 27 धावांची गरज. सामना कुठेतरी फिरवण्याची गरज आहे. प्रवीण यांचा पहिला चेंडू डीपला स्क्वेअर लेग तैनात केला. एक धाव पूर्ण केली जाईल. विजय यांनी स्ट्राईक सोडली आहे. शैलेश यांना स्ट्राईक हवी आहे. 2 धावा प्राप्त केल्या जातील. चांगलं क्रिकेट. जिथे 1 धाव होती तिथे मात्र 2 धावा घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यात यश आलंय. एकेरी दुहेरीचं क्रिकेट आपण पाहतोय आणि ज्या वेळेला तुम्ही अशा प्रकारच्या धावा घेता त्यावेळेला तुम्हाला प्रयत्न करावे लागतात. टीमची धावसंख्या 16. 5 मध्ये 25 ची गरज. 5 चेंडू 25 ची गरज. नटराज पद्धतीने फटका खेळलाय. पार्थेश वेगाने चेंडूवर गेलेत. बॅकअप योग्य वेळेला आलाय. चांगलं क्रिकेट, चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. 1 साइड जिवाळा 11. लक्ष जरूर कठीण आहे परंतु प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. टीम मायादेवी कुसरून. हाफ ट्रॅकर चेंडू गॅप मध्ये फटका खेळलाय. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. 1 धाव पूर्ण केली जाईल. विजय यांनी इथे मात्र 2 धावा घेण्याची संधी होती. 3 चेंडू मध्ये 23 ची आवश्यकता. सामना दूर गेलाय. सामना कुठेतरी 1 साइड जिव्हाळाने आपल्या बाजूने झुकवलाय. अतुल भालेकर यांच्या हातावर एक टॅटू आहे. ट्रस्ट युअर स्ट्रगल. आणि या तो टॅटू ज्या प्रकारे त्यांनी कोरलाय नक्कीच त्याबद्दल देखील आपण चर्चा करू. चेंडू काहीसा खाली राहिलाय. सामना आता खुला झालाय. टीम 1 साइड जिव्हाळा 11च्या माध्यमातून सामना पूर्णपणे संघाच्या पारड्यामध्ये जात असताना ज्या प्रकारे गोलंदाजी आणि फलंदाजी केली आहे टीम 1 साइड जिव्हाळा 11ने वाखणण्याजोगी कामगिरी आणि कुठेतरी अपयशी ठरले. मायादेवी कुसरून बिगिट करण्याचा प्रयत्न. टायमिंग झाला नाहीये. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवर पोहोचण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न पडतील पुरे. 4 धावा. चौकार. या 4 धावांनी टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले 22. 1 चेंडू मध्ये 19 ची गरज. अजय देसाई सर देखील आनंद घेत आहेत या स्पर्धेचा. फ्लिक करण्याचा प्रयत्न. 1 धाव मात्र शेवटच्या चेंडूवर प्राप्त होईल. पराभवातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न. या शेवटच्या चेंडूवर मात्र अचूक टप्प्यावर मारा केला प्रवीण हरुडे यांनी. चांगली गोलंदाजी, चांगला टप्पा, चांगली संघाने सांघिक कामगिरीच्या जोरावर मात्र 3ऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय. अभिनंदन टीम 1 साइड जिव्हाळा 11.